अध्याय 8 श्लोक 10 बघताय. प्रयाण काले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक सतं परम पुरुषमुपैति दिव्यम. भक्त्या युक्त, ओ निघून जाईल युक्तमधला युक्त म्हणजे भक्तियुक्त झालेला हा मनुष्य प्रयाणकाले म्हणजे अंतकाळी अचलेन मनसा, मनसाचलेनामध्ये संधी घ्यायचा पण अचलेनं आधी घ्यायचं. अचलेन मनसा अचल मनाने, च एव चैवमध्ये म्हणजे आणि योगबलेनं योगबलाद्वारा भ्रुवोर मध्ये म्हणजे भ्रुवोः मध्ये भ्रुकुटीच्या मध्यभागी सम्यक प्राणम आवेश्य चांगल्या प्रकारे प्राणांना स्थापन करून शरीर सोडल्यानंतर तो सह म्हणजे तो खालच्या ओळीतला परम दिव्यम पुरुषम उपैती त्या परमदिव्य पुरुषालाच प्राप्त होतो. उपैती म्हणजे प्राप्त करून घेतो, प्राप्त होतो. हा जो भक्तियुक्त मनुष्य असतो हा ज्ञानी भक्त्य योगयुक्त झालेला असा हा भक्त, कारण भगवंतावर त्याची दृढनिष्ठा असते, एकनिष्ठ झालेला असतो हा, त्याला त्याशिवाय दुसरं काही सुचत नाही असा हा अचल मनाने आणि योगबलाद्वारा दोन्ही भुवयांच्या मध्यभागी प्राणांना उत्तम प्रकारे स्थापन करून त्या परमदिव्य पुरुषालाच प्राप्त करून घेतो. प्रयाणकाले असा उल्लेख आला आहे म्हणजे प्रयाणकाळी स्मरण करण्याचा उल्लेख. प्रयाणकाल अंतकाल म्हणजे काय तर मृत्यूचा समय असा आहे. प्रतिक्षणी देहाचा काही ना काही अंश झिजत चाललेला असतो म्हणजे प्रत्येक क्षण अंतकाल असतोच. म्हणून नित्य अर्थात प्रतिक्षणी प्रयाण करीतच आहे. तो आपल्या परमधामांचा यात्रेकरू आहे, जणू तो नित्य पथिक वाटसरू आहे. या जगाच्या गाडीत बसला असून पुढे पुढे जात आहे, मार्गस्थ आहे, म्हणून प्रयाणात आहे असं म्हटलं जातं. प्रयाण समयी नित्य परमात्म्याचे स्मरण करायला हवे, प्रतिक्षणी प्रतिदिवशी स्मरण हवे असं म्हणतात आहे. हे स्मरण होईल कसं तर कशा पद्धतीने सांगितलं आहे, स्थिर मनाने अचलेन मनसा आणि सुदृढ भक्तीने, भक्त्या हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर योगबलेनं योग सामर्थ्याने हे शक्य आहे. स्वकर्माने परमात्म्याची पूजा नित्य हवी, नित्य अभ्यास हवा. थोडा अभ्यासाने काहीही साध्य होणार नाही असं सांगितलं जातं. योग बलेनं म्हणण्याचं तात्पर्य हेच आहे की पूर्वी केलेल्या योगाभ्यासामुळे अंतकाळी होणारी जी अशक्त अवस्था असते त्याला बाधा पोचवू शकत नाही, कोणताही विकार त्याच्यात उत्पन्न होत नाही. त्या भक्तियुक्त अंतःकरण असणाऱ्या मनुष्यांमध्ये योगबलामुळे कुठलाही विकार उत्पन्न होत नाही. प्राणायाम इत्यादीचं बल असल्यामुळेच प्राणायाम इत्यादीचं बल म्हणजेच योगबल. तसंच ज्या प्रभूचं स्मरण करायचं त्याचं स्वरूपही समजून घेतलं पाहिजे. हे 9व्या श्लोकामध्ये सांगितलंच आहे की ज्या दिव्य पुरुषाला प्राप्त करून घ्यायचं आहे त्या दिव्य पुरुषाची लक्षणं त्या मागच्या श्लोकात पण सांगितली आणि मग ते स्मरण केलं पाहिजे. अशा रीतीने सतत ईशस्मरण जो सतत करतो, त्याचे गुण जीवनात उतरवण्याचा यत्न करतो, त्यालाच उत्तम गती मिळते, परमश्रेष्ठ अशी स्थिती त्याला प्राप्त होते. म्हणून माम अनुस्मर माम एव स्मरन् माम स्मरति नित्यशः असं या अध्यायात वारंवार सांगितलं आहे. शंका येते की ज्या विषयाचा अनुभव नाही त्याचं स्मरण होईल कसं. आपल्यासारख्यांना नेहमी शंका येते, पण त्याचं उत्तर हेच सांगितलं जातं की या विश्वाच्या रूपातच मनुष्याला ईश्वराचा साक्षात्कार व्हावयाचा आहे आणि जे मनन करणे तेही सुद्धा या विश्वरूपी नारायणाचेच मनन होय. हे अनंताचं अनंत रूप आहे. वासुदेव सर्वमिती हा अनुभव घेणे होय. आपण वाचक अभ्यासक या विश्वरूपापासून वेगळे नाही,
या विश्वरूपातच आपलाही अंतर्भाव आहे. मयि सर्वमिदं प्रोतम हे 7व्या अध्यायात पण आपण बघितलेलं आहे. भगवंत सर्वत्र सूत्ररूपाने जोडलेला आहे. हे विश्वरूप अखंडित आहे, कुठेही याचं रूप नाही, असं एकही स्थान नाही. हे जाणून त्याचं नित्यस्मरण असावं हेच या श्लोकातून सांगतात आहे. पुढचा श्लोक पुढे बघू. अध्याय 8 श्लोक 11 बघतोय आपण. यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यै चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये. वेद जाणणारे लोक ज्याला अक्षर म्हणतात. वेदविदः यद अक्षरं वदन्ति, याचा अर्थ हाच की वेद जाणणारे जे लोक आहेत त्याला अक्षर म्हणतात. यतयः वीतरागाः म्हणजे आसक्तिरहित महात्मे लोक प्रयत्न करून ज्याला विशंती म्हणजे प्राप्त करतात. आणि यद इच्छन्तः ब्रह्मचर्यं चरन्ति, आणि साधक ज्याच्या प्राप्तीची इच्छा करीत ब्रह्मचर्याचं पालन करतात. तत् ते पदम, ते पद मी तुला आता संग्रहेण म्हणजे संक्षेपाने, प्रवक्ष्ये म्हणजे सांगेन, असं भगवंत अर्जुनाला म्हणतात आहेत. भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायातील 19व्या श्लोकात आपण बघितलं की वासुदेवच सर्वमिती असं म्हटलं आहे. वासुदेव अर्थात ईश्वरच सर्व काही आहे असं इथे स्पष्ट केलं आहे. तीच गोष्ट वेदांमध्ये पुरुष एवेदम सर्वम, पुरुष म्हणजे परमेश्वरच सर्व काही आहे याप्रमाणे स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. आत्मा वा इदम सर्वम इत्यादी वाक्यांनी उपनिषदातही हेच सांगितलेलं आहे. तात्पर्य काय, तर वेद, उपनिषद आणि गीता यात हे सर्व परमेश्वर आहे असं सांगितलेलं आहे. याचे ज्ञान कसे प्राप्त करावे ही विद्या 7व्या अध्यायामध्ये सांगितली आहे की जे काही वस्तू मात्र आहे ते पंचमहाभूतांचे बनलेले आहे. ज्यात पंचमहाभूते मन, बुद्धी, अहंकार आणि चैतन्य दिसून येते ते सगळे सर्व परमेश्वराचं शरीर आहे. ते सर्व परमेश्वराचे दृश्य अथवा प्रगट रूप आहे. हे साधकाने जाणून घेतलं पाहिजे. वेदविदः यद अक्षरं वदन्ति, वेदवेत्ते याला अक्षर ब्रह्म म्हणतात. हे अक्षर ब्रह्माचं वर्णन वेदांच्या सर्व सूक्तात केलेले आहे. ते ज्ञान, यथार्थ ज्ञान याला झालेले असेल, त्याची अनुभूती याने घेतली असेल, ते अक्षर ब्रह्म म्हणतात. अनुभूती नसेल तर केवळ वेद पठणाने ते परब्रह्म दर्शन त्याला होणार नाही. परमेश्वराचे प्रत्यक्ष दर्शन होण्यापूर्वी वेदपठन केले तर वेदमंत्राचा अर्थ अज्ञानामुळे नीटसा कळेलच असेही नाही. किंवा तर परमेश्वराचं प्रत्यक्ष दर्शन होण्यापूर्वी नुसतं वेदपठण करून जरी अधिकारी झालेला असला तरी सुद्धा अनुभव नसल्याने त्या वेदमंत्राचा अर्थ नीटसा कळेलच असे नाही. प्रत्यक्ष ज्ञानाचे, अनुभूतीचे महत्त्व आहे हे त्यातून त्यांना सांगण्याचा उद्देश आहे. वीतरागाः म्हणजे आसक्तीरहित महात्मा लोक प्रयत्नाने त्याला प्राप्त करतात. पण सिद्धीसाठी अभ्यास महत्त्वाचा हे सांगितलं आधीच्या श्लोकांमध्ये बघितलं आपण. तेच म्हणजे सतत प्रयत्न करत असतात. मागे जो अभ्यास योग सांगितला तो चिरंतन केल्याने साध्य होऊ शकतं. म्हणजेच यतयः वीतरागाः यद विशन्ति, आसक्तीरहित महात्मे लोक त्याला प्रयत्नाने प्राप्त करतात. आणि ज्या परमपदाचे वर्णन वेदांमध्ये सर्वत्र केले आहे त्याच्या प्राप्तीची इच्छा वैराग्य संपन्न लोक करतात. त्यासाठी लागणारं तप, ब्रह्मचर्याचं पालन करतात आणि त्यासाठी लागणारं इंद्रिय संयमनसुद्धा, मनाचा अंतःकरणात निरोध आणि मस्तकात
प्राण धारण करून धारणेचा अभ्यास आणि धारणावस्थेत राहून ओंकाराचा जप करीत असला की मग परमेश्वर स्मरण या अक्षर ब्रह्माद्वारे करीत देह सोडतो, तोच मला येऊन मिळतो. हे सगळं कसं करायचं हे सगळं मी तुला संक्षेपाने सांगतो. तत्ते पदम संग्रहेण प्रवक्षे या चरणाचा हा अर्थ इथे आहे. बाकीचा पुढील श्लोक पुढे बघू.